आम्ही कुठे चाललो आणि पायी पायी का चाललो हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम मित्रांनो. मग काय आज होणार होता मूर्त्यांचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम. महाराजांनी कळसावर भगवा ध्वज फडकून आले खाली. आपल्या मंदिराला 2 कळस असल्यामुळे लहान कळसाची पण पूजा करून त्याच्यात कळसाची स्थापना करून घेतली. त्यानंतर महाराजांच्या हस्ते होमाची पूजा करून घेतली. होमाची पूजा होऊन लगेच आलो ना भाऊ आम्ही मंदिरात. मग काय मंदिरात गेल्या गेल्या आरती सुरू झाली आणि आरती झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर आल्याला घेतला आपण प्रसाद. मग काय भाऊनाथ पूजाचा शेवटचा दिवस होता. पूजा संपली होती आज. मग काय भाऊ जुने मूर्ती विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो होतो गंगेवर. मग काय आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मूर्त्या विसर्जन केल्या. त्यात काय भाऊ आपले कार्यकर्ते आले लेट आणि आले झेंडा मारून. मग काय फुल तापातापी झाली ना भाऊ. ती काय डायरेक्ट येत नाही. तिथून तुम्हाला सामान मला आणून द्यायचे सगळे या यजमान 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 परत असं होईल. तू लेट येऊ नको. तू लेट आम्ही जेवढं सामान आणले का आज सकाळी सगळ्यात आधी 6 वाजता जोडी तिथं होती. दररोज सगळ्यात आजच नाही. तिन्ही दिवस सगळ्यात आधी तिथं होती. ते भरायचे आपल्याला. सगळ्यांची तापातापी झाली होती म्हणून थंड पाजून त्यांना शांत केलं.